नमस्कार मित्रांनो, आज एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली। पुण्यामधील वैष्णवी हगवणेताई हिला वारंवार होत असलेल्या हुंडा मागणीमुळे तिला स्वतःचा जीव संपवावा लागला। आपण पाहू शकता कितीतरी श्रीमंत सगळ्यात महागड्या लॉनमध्ये तिचं लग्न लागलं। तिला 51 तोळे सोनं दिलं, 6.5 किलोची चांदी दिली, लग्नात एक फॉर्च्युनर दिली त्यांना फिरायला। तरीही त्यांनी वारंवार तिला हुंड्यासाठी तिच्याकडे मागणी केली। आपण पाहू शकता हे इथले श्रीमंत लोक, त्यांची ही भिक्कार मानसिकता यामधून आपल्याला पाहायला मिळते। एवढी भिक्कार मानसिकतेचे लोकही या समाजात आहेत। एवढं त्या ताईला छळून मारण्यात आलं फक्त हुंड्यासाठी। हुंडा तर आजकाल या समाजात शासनाकडून तर गुन्हा आहे, परंतु मोठ्या लोकांचं हे एक स्टेटस आहे। हुंडा म्हणजे मी 5 घेतला, याने 10 घेतला, 20 घेतला, या स्टेटस पायी हुंडा घेऊन तरी पण आपण पाहू शकता त्या इथला देऊनही इथलं करूनही त्या ताईला शेवटी आपलं जीवन संपवावं लागलं। तरीही आपण आपल्या मुलीला श्रीमंताच्या घरी देतो। कुठेतरी विचार केला पाहिजे। मुलीला श्रीमंत नाही भेटलं चालेल, गरिबाच्या घरी दिलं तर चालेल, परंतु एक वेळ तिच्या शहानिशा केली पाहिजेत। आपली मुलगी सुखात आहे, कशी आहे। चला, धन्यवाद।